आणि आता एक मोठी बातमी येते, मिसिंग लिंक, ज्याला मुख्यमंत्र्यांनी कनेक्टिंग लिंक म्हटलेलं होतं, त्यावर वाहतूक खोळंबलेली आहे। एक ट्रक उलटल्यामुळे संपूर्ण वाहतूक खोळंबल्याची माहिती मिळते। काही दिवसांपूर्वीच म्हणजे 1 मे रोजी मिसिंग लिंकचं उद्घाटन झालेलं होतं आणि याच मार्गावरती ट्रक उलटल्यामुळे आता वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे। त्याची दृश्य आपण ही बघतोय। हा ट्रक या ठिकाणी उलटलेला आहे आणि त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झालेला आहे। सिंगल लेन वाहतूक फक्त सुरू आहे आणि त्यामुळे वाहतुकीच्या मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत, गाड्यांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। अपघातामुळे हा संपूर्ण मार्ग खोळंबलेला दिसतोय। मल्लिकार्जुन आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। मल्लिकार्जुन, काय तपशील या अपघातासंदर्भात? हो, नक्कीच आपण पाहिलं तर आता जे कनेक्टिंग लिंक ते जॉईन केलेलं आहे, त्यानंतर सुरसुरीत वाहतूक चाललं होतं। मात्र पाहिलं तर ते जे पुणे एक्सप्रेस हायवे आहे त्याच्यावर एक ट्रक पलटल्याने पूर्ण वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। एकच खळबळ उडालेली आहे त्या भागात। पाहिलं तर आता मोठी रांग आता लागायला सुरुवात झालेली आहे। एकीकडे लोक सुट्टी असल्या कारणाने लोक आता घरातून बाहेर निघायला लागलेले, गाड्या घेऊन आपले जे गाड्या घेऊन निघायला लागले। मात्र आता त्यांना परत एकदा ट्रॅफिकचा सामना करावा लागेल, वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल। मल्लिकार्जुन, धन्यवाद माहितीबद्दल। कदाचित रंग किंवा दुधाचा हा टँकर असावा। हा ट्रक या ठिकाणी सामान घेऊन जात असावा, जो या ठिकाणी उलटलेला आहे आणि पांढऱ्या रंगाचा द्रव पदार्थ या हायवेवरती आपल्याला पसरलेला दिसतोय। मात्र या सगळ्या प्रकारामुळे अगदी एखादी लेन मिसिंग लिंकवरची सुरू आहे आणि त्यामुळे संपूर्ण वाहतूक कोंडी एक्सप्रेसवेवर झालेली आहे। 2 ट्रक्सचा हा अपघात असावा, ज्यामध्ये एक ट्रक रेलिंगवर कलंडलेला दिसतोय आणि दुसरा ट्रक पूर्णपणे आडवा झालेला आहे, ज्यामुळे या हायवेवरच्या किमान 2 लेन ब्लॉक झालेल्या आहेत। एक बाजूकडची वाहतूक पूर्णपणे या अपघातामुळे ब्लॉक झालेली असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या एक्सप्रेसवेवरती बघायला मिळते आहे। Thank you.